जळगाव जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानं नाश्ता आणि खाद्यपदार्थांचे दर वाढवावे लागलेत। गॅस सोबतच खाद्यतेलाच्या किमती वाढल्यानं व्यवसाय चालवणं कठीण झालंय। या दरवाढीचा थेट परिणाम आता ग्राहकांवरही होतोय। खवय्यांना जास्त पैसे मोजावे लागतायत। सिलेंडर दरवाढीचा म्हणजे एका बाजूला आपण धाराशिवमध्ये काय बघितलं तर इंधन मिळत नाहीये आणि दुसरीकडे जळगावमध्ये सिलेंडर दरवाढीचा फटका बसताना दिसतो। म्हणजे सिलेंडर्स कमी मिळतायत आणि कमी मिळतायत, त्यामुळे सिलेंडर दरवाढ झालेली आहे। सिलेंडर दरवाढीचा हॉटेल व्यवसायाला फटका बसलेला आहे। गॅस आणि तेल दरवाढ झाली आहे, त्यामुळे खर्च वाढलेला आहे या दोन्हींवरचा। भारत सरकारच्या वतीने व्यावसायिक सिलेंडरच्या मागे तब्बल 1000 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। याचमुळे छोटे मोठे व्यवसाय जे करणारे व्यावसायिक आहेत त्यांचा उद्योग या ठिकाणी ठप्प होण्याच्या मार्गावर येऊन टेपलेला आहे। आपण जळगावच्या या नशिराबादच्या परिसरामधील बस स्थानक परिसरामध्ये आहोत। आपण या छोट्या व्यवसायी हातगाडीवाल्याकडे आहोत। एक नाश्ता सेंटर आहे आणि या नाश्ता सेंटरच्या माध्यमातून मोठी गर्दी या ठिकाणी सकाळच्या सुमारास होत असते। मात्र असं असलं तरी आता गेल्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा 1000 रुपयांनी ज्या पद्धतीने वाढ केलेली आहे त्याचा मोठा फटका या ठिकाणी या व्यावसायिकांना नक्कीच बसणार आहे। नेमकं या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणी पोलिसची देखील व्यवस्था करण्यात आली। दादा काय सांगाल, 1000 रुपयांनी या ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडर वाढवण्यात आलेलं आहे? ते आधी मिळत नव्हतं, मिळायला लागलं तर 1000 रुपये वाढवून दिले। म्हणजे असं झालं धरणं धाकड वारे वार चिंध्या। आधी मिळत नव्हतं त्याच्यासाठी अवकाळ्या करत होते, आता मिळायला लागलं तर 1000 वाढवून दिले। तेला मागे वाढवले, बेसना मागे वाढवले। गव्हर्नमेंट म्हणजे असं एकदम गरीब धंद्याला धंदे बंद करून टाकायचे स्टेटमेंट चालू आहे गव्हर्नमेंटचं। ग्राहकांचं काय, ग्राहकांना त्रास होतोय। 10 रुपये रेट वाढवलं तर उद्या आमच्याकडे कस्टमर येणारच नाही। कशामध्ये रेट वाढवलेले आता? सर्व गोष्टी वाढवले दादा। भजी 25 रुपये गेले, आधी 20 रुपये होती। 10 रुपये कचोरी होती, 15 रुपये करावी लागली। पोहा 20 रुपये होता, 25 रुपये गेला। सर्व गोष्टी वाढवल्या। किती परिणाम होतोय? वरतून ऊन तापतंय त्याच्यामुळे कस्टमर आधीच येत नाही। भाववाढीमुळे अजून त्यात मंदी येऊन गेली। आपल्या दुकानाच्या समोर चुली म्हणा किंवा लाकडी भट्ट्या या ठिकाणी फाटल्याचं दिसत आहे। दुसरीकडे काही प्रमाणात नाश्ता सेंटरवरती देखील नाश्त्याचे भाव या ठिकाणी वाढवल्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या खिशाला देखील याची झळ पोहोचणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।